चला, खूप दिवसांनी आज पावभाजी बनवली आहे आणि पाव पण आणले मस्त ताजे ताजे फ्रेश पाव आहे। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर आज सकाळी सकाळी मस्त पावभाजी करण्याचा बेत चालू आहे। तर इथं मी सर्व काही तयारी करून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण छान असं थोडंसं क्रश करून घेतलं चॉपरमध्ये आणि कढईमध्ये तेल टाकलं। आता अद्रक लसूण थोडासा ब्राऊन रंगावरती परतवून घेते। आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी डिटेलमध्ये दाखवते, खूप छान झालेली होती। तर त्यानंतर यामध्ये बारीक कापलेला कांदाही टाकते। तर कांदाही मी चॉपरनेच बारीक कापून घेतला आणि छान असा तेलामध्ये कांदा परतत टाकलेला आहे। पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून कुकरला बॉईल करून घेतल्या। शिमला मिरची, फ्लावर छानपैकी उकडलेलं होतं, त्यामध्ये बटाटे पण उकडवले आणि इथे कांदा मस्त हलका असा गुलाबी रंगावरती परतवून घेतला। आता यामध्येच मी ग्रीन पीस टाकते, तर ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि टाकले। ग्रीन पीस मी बॉईल करत नाही, असाच कांद्यामध्ये परतते, म्हणजे तो आधीच थोडासा नरम असतो ना, त्यामुळे तो बरोबर शिजून जातो पावभाजीमध्ये। आता कुकरमधल्या ज्या भाज्या उकडलेल्या आहेत त्यामध्येच मी उकडलेले बटाटे पण टाकले आणि मॅशरच्या साह्याने व्यवस्थित आता सर्व भाज्या आहे ना मॅश करून घेते। आज खूप दिवसांनी मी पावभाजी बनवते। यामध्ये आपण बीट पण टाकू शकतो, बीटामुळे छान कलर येतो पावभाजीला, पण माझ्याकडे बीट नव्हतं। तर सर्व भाज्या अशा छान मस्त मॅश करून घेतल्या। खूप जास्त बारीक मिक्सरला वगैरे लावायच्या नाही, अशाच मॅश करायच्या, खूप छान टेस्ट येते पावभाजीची। तर सर्व काही तयारी केल्यानंतर पावभाजी करायला एकदम सोपी जाते। आता यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करून टाकायचं। त्यानंतर इकडे ग्रीन पीस पण छान तेलामध्ये शिजले गेले होते थोडेसे। त्यानंतर यामध्ये मी 4-5 टोमॅटोची प्युरी पण टाकली। टोमॅटो प्युरी आणि कांदा हे सर्व काही छान पुन्हा एकदा परतवून घेते। टोमॅटोला तेल सुटेपर्यंत हे परतत राहायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपले मसाले टाकायचे। तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धनेपूड, हिंग टाकला थोडासा आणि लाल तिखट टाकलं आहे आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट पण टाकलं मी रंग आणि तरी येण्यासाठी। तर यामुळे भाजीला खूप छान मस्त रंग येतो। आता हे सर्व काही मसाले छान परतवले आणि त्यानंतर यामध्ये आपण उकडलेल्या भाज्या टाकायच्या। अजून यामध्ये मी पावभाजी मसाला टाकलेला नाही आहे, तो मी सर्वात शेवटी टाकणार आहे। टोमॅटो प्युरीला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या टाकायच्या। त्यानंतर ह्या भाज्या ना छान मिक्स करून घ्यायच्या आणि यामध्ये नंतर सर्वात शेवटी चवीनुसार बारीक मीठ टाकायचं। तर इथं मी 1-1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। सर्व काही भाजी छान अशी मिक्स केल्यानंतर कलर खूप छान आलेला आहे पावभाजीला। तर पावभाजीला पाव मसाला अजून काही टाकलेला नाही आहे मी, तो सर्वात शेवटी टाकणार आहे। त्यासाठी शेगडीवरती इकडे एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलं अजून थोडंसं। त्यामध्ये मी पावभाजीचे 2 पाऊच आणलेले होते, ते दोन्ही पाऊच टाकले कारण पावभाजी जास्त केलेली होती मी। तर यामध्ये मसाला टाकल्यानंतर मग थोडीशी कापलेली कोथिंबीर पण मी यामध्ये टाकली। आपल्याला पावभाजीला वरून तडका द्यायचा आहे, तर अशा प्रकारे तडका दिल्यानंतर पावभाजीची टेस्ट अजून पण छान लागते। प्रत्येक वेळेस मी थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने पावभाजीची रेसिपी करत असते। तर चला, मस्त झालेली होती पावभाजी आणि भाजीला रंगही खूप छान आलेला होता। तर एकदम टेस्टी पण झाली होती आणि सर्वांनाच आवडली होती। पावभाजीमध्ये नंतर सर्वात शेवटी थोडंसं बटरही टाकायचं आणि राहुलला मी पाव आणायला सांगितलेले होते, तर मग तो पाव आणायला गेला होता। पाव आल्यानंतर आता एका साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि पावभाजी 10 ते 15 मिनटं मंद गॅसवरती शिजू द्यायची आणि नंतर मग सर्वांसाठी मस्त गरम गरम पाव केले। पावाला थोडंसं बटर लावून गरम केल्यानंतर पाव पण छान लागतो खायला आणि पचायलाही पण हलका होतो। चला, खूप दिवसांनी आज पावभाजी बनवली आहे आणि पाव पण आणले मस्त ताजे ताजे फ्रेश पाव आहे। बटरमध्ये आता पाव पण छान असे गरम करून घेतले आणि मस्त गरम गरम आज पावभाजी। सर्वजण आता हॉलमध्ये जेवायला बसलेले। राहुल पण आता पावभाजी खातोय, आधी नको बोलला होता पण त्यालाही आवडली, त्यानेही 2 पाव खाल्ले आणि मिस्टरांना सुद्धा आवडली। आमचं सर्वांचं जेवण झालं। त्यानंतर मग मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आली कारण आम्हाला सर्वांना साडी घ्यायची होती। तर माझ्या दुसऱ्या ननंदबाई पण आलेल्या आहे, संगीताताई आणि अर्चनाताई, कल्याणी माझी भाची, सर्वजण आम्ही आलेलो होतो। पूजा पण येणार होती मागून। तर मोठ्या बहिणीकडे साड्या असतात ना, तर ती विकते साड्या, तिच्याकडेच आम्ही साड्या घ्यायला आलो आणि खूप छान छान मस्त साड्या आम्ही खरेदी केल्या। तर आता अधिक मास आहे, तर अर्चनाताईंना आणि पूजाला मला साडी घ्यायची होती, म्हणून मग आम्ही इथे साड्या बघतोय। आणि माझी भाची कल्याणी आहे ना, तर तिला पण अर्चनाताईंना आणि तिच्या मम्मीसाठी साडी घ्यायची होती।
म्हणजे आईला साडी घेतात ना, तर म्हणून मग त्या पण साड्या घ्यायचं चालूच होतं. तर खूप छान छान इथे पैठणी होत्या, बाकीच्या डिझायनर साड्या पण होत्या. नंतर पूजा पण आली, तर पूजाने तिच्या चॉईसने तिला स्वतःला पण घेतली आणि अर्चनाताईंना मला पण घेतली. आणि अजून एक पिवळ्या रंगाची साडी मला इथं फार आवडली, तर ती मी वेअर करून बघत होते. अशी थोडीशी अंगावर टाकली तर छान दिसत होती, पण मी काही घेतली नाही, फक्त बघत होते. साड्या तर सर्वात सुंदर होत्या. ही घेऊ की ती घेऊ असं होत होतं, पण इतक्या काही आपण घेऊ शकणार नाही, कारण एवढ्या साड्या घ्यायला पैसेही खूप लागतात. पूजाने पण ही वेअर केलेली साडी खूप आवडली होती मला, ती पण खूप सुंदर होती. तर इथे सर्व साड्या आमच्या खरेदी झाल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग सर्वांसाठी मस्त थंडगार लिंबू सरबत बनवला, सर्वांना लिंबू सरबत दिला. आणि त्यानंतर मग आता आम्ही वरती आलेलो आहे हॉलमध्ये. तर अर्चनाताई आणि संगीताताई दोघी पण इथे बसलेल्या आहे. आणि माझी भाची कल्याणी संगीताताईंची मुलगी आहे, तर ती आलेली होती. तर तिला घरी जायचं होतं तिच्या सासरी, तर मग तिने इथेच दोघींची पण ओटी भरली, त्यांना हळदी कुंकू लावून. असं म्हणतात ना, अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरणं चांगलं असतं, म्हणून मग ती पण आता मावशीची आणि आईची दोघींची पण ओटी भरते. तर साड्या घेतलेल्या होत्या तिने, कांजीवरम पैठणी घेतलेल्या होत्या बहिणीकडून, तर तिने दोघींना पण एकसारख्याच घेतलेल्या आहे. आणि आता दोघींची पण ओटी भरते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. सर्वांनी छान छान मस्त इथे फोटो वगैरे काढले. आणि मी खालीच होती, कारण आमच्या घराला ना खाली कलर द्यायचं काम चालू होतं, तर पूजानेच मग हे सर्व काही शूट केलेलं होतं. मी चालली लाडूला घेऊन. नाही चला बाय 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 बापरे खाली बघतोय ना, खाली त्याच्या नाही तू नाही माझ्या माझ्या हो म्हणजे फुल अगं म्हणजे फुल अगं म्हणजे फुल बाई ग, ए तू रडते ना. कल्याणीला पण छोटासा मुलगा आहे कृष्णा, तर त्यालाही पहिले लाडू लाडूच म्हणायचे, तर तो किती रडत होता आपल्या लाडूला घेतल्यानंतर मग ती पण तिच्या घरी गेली. आणि अर्चनाताई होत्या वरतीच बसलेल्या, संगीताताई पण गेलेल्या होत्या आणि खाली कलरवाले आले होते, त्यामुळे मला जास्त वेळ काही वरती थांबता आलं नाही, कारण त्यांच्याशी पण बोलायचं होतं आणि लक्ष देऊन सर्व काही करायचं होतं. तर सिलिंग पण आमचं खूप खराब झालेलं होतं, त्यालाही त्यांनी मस्त कलर दिला, तर आता सिलिंग जरा छान दिसतंय. आणि वरती कपड्यामध्ये ना मी कोहळं बांधलेलं आहे, तर म्हणतात अमावस्येला कोहळं बांधल्यानंतर घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही किंवा मग घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते, म्हणून मग करतात. तर आता ही अंधश्रद्धा असो किंवा श्रद्धा, आपली मनाची इच्छा. आणि माझ्या हातामध्ये ना ग्रीन ब्रासलेट आहे, तर ते पण मला बऱ्याच ताईंनी विचारलं, तर ते पण मला एका ठिकाणाहून मिळालेलं आहे. तर ते छान असतं, आपल्या राशीनुसार घातलेलं आहे ते, म्हणून मग मी ते दाखवलं नाही जास्त तुम्हाला, कारण शनीची साडेसाती असल्यामुळे थोडासा त्रास होतो ना आपल्याला, तर त्यामुळे मग मी ते घातलेलं आहे, बाकी दुसरं काही नाही. तर चला आता सर्व काही लादी ना पाणी टाकून स्वच्छ पुसून घेते. आज आम्हाला पाणी पण आलेलं होतं नगरपालिकेचं, डायरेक्ट नळीने आम्ही फरशीवरती पाणी मारलं, कारण खूप ठिकाणी कलर सांडलेला होता, तर ते पण थोडंसं घासून घेतलं. आणि त्यानंतर मग क्लीन केली लादी क्लीन केल्यानंतर मग बाकीच्या वस्तू पण थोड्याशा खराब झालेल्या होत्या, त्या सर्व वस्तू पुन्हा एकदा पुसून घेतल्या. सध्या तरी आता तुम्ही बघताय घराचा पसारा, कामाचा लोड जरा वाढलेलाच आहे. आणि कलरवाल्यांना आम्ही सांगितलं होतं की आमच्या वरच्या घराचा जो कलर आहे ना, क्रीम कलर मोती कलर तोच द्या, पण त्यांनी काय केलं, पिस्ता कलर होता ना त्यावरती तो कलर दिला आणि त्यामुळे मग कलर थोडासा लाईट पिस्ता दिसतोय बघा, थोडासा असा आकाशी दिसतोय, तर असा नको होता आम्हाला, पण म्हटलं चला पहिल्यापेक्षा तरी बरा आहे. सर्व लादी ना आता स्वच्छ पुसून घेतल्यामुळे ना छान मस्त दिसते, घर पण अगदी असं फ्रेश वाटतंय, घरामध्ये थोडासा आता उजेड पण भरपूर वाटतोय.
नाहीतर फक्त अंधार अंधार वाटायचा. तर ह्या कलरमुळे थोडासा ब्राईटनेस आलेला आहे, म्हणजे थोडंसं फ्रेश दिसतं आहे. चला तर सर्व आवरल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली. अर्चनाताई मस्त आपल्या धन्विकला सांभाळत होत्या, कृष्णा पण होता. तर आमचं सर्वांचं जेवण झालं आणि रात्रीची वेळ झालेली होती. जवळपास घड्याळामध्ये 10-10:30 वाजलेले होते. बाकीचे सर्वजण वरती झोपायला गेलेले होते आणि मिस्टर आणि मी आम्ही दोघे खूप दमलो होतो, खूप थकलो होतो. मिस्टर पण खूप थकलेले होते, तर ते पण सोफ्यावरती पडल्या पडल्या झोपी गेले. मग पूजाने माझ्याही पायांना छान असं तेल लावून मालिश केली आणि त्यांच्याही पायांना तेल लावलं. राहुली ते माझ्या पाठीवरती कमरेवरती मसाजर फिरवतोय, त्याने जरा आराम मिळाला. कारण माझी पाठ आणि कंबरही खूप दुखायला लागलेली होती. आज दिवसभर आम्ही कंटिन्यू दोघे उभेच होतो, कारण घरातलं एवढं सर्व काही आवरता आणि पूजा पण तिच्या पप्पांच्या पायाची छान अशी तेल लावून मालिश करते. तर त्यांचेही पाय खूप असे थोडेसे सुजलेले होते, कारण सारखं खालीवर करून त्यांना पण खूप थकवा आलेला होता. आणि हे आगोरोचं मसाजर आहे ना, खूप छान आहे. तर हे मला मागच्या वर्षी प्रमोशनसाठी मिळालेलं होतं, पण त्याचा फार उपयोग होतो. कधी पण आपल्याला कंबर, पाठ किंवा पाय दुखायला लागले ना, तर त्यावरती असं 5-1 मिनटं फक्त फिरवायचं. त्यामुळे ना छान अशा नसा आतमध्ये मोकळ्या होतात आणि आपल्याला आराम मिळतो. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. काल आम्ही साड्यांची शॉपिंग केली. माझ्या बहिणीकडूनच आम्ही हे सर्व काही साड्या खरेदी केलेल्या आहेत. पूजाने पण आम्हाला साड्या घेतल्या, अर्चनाताईंना आणि मला, आणि पूजाला मी घेतली, अर्चनाताईंना पण घेतली. तर या सर्व काही साड्या आम्ही काल आणल्या, पण तुम्हाला दाखवायच्या राहून गेलेल्या होत्या. भरपूर छान मस्त साडीचे पॅटर्न आलेले आहेत मोठ्या बहिणीकडे. तर तुम्ही बघितलेच असेल तिच्या सर्व काही साड्या. तर चला आता मी कोणती घेतली ते दाखवते. तर ही साडी ना पर्पल कलरची, तर ही मी घेतली मला, पण खूप छान आहे. म्हणजे आपण एखाद्या छोट्या फंक्शनला पण घालू शकतो. तर साडीवरचं ब्लाऊज आहे हे. तर बाहीला अशी छान मस्त ही वर्क आलेली आहे आणि साडी पूर्ण प्लेन आहे आतमध्ये, पण त्याला काठांना आहे ना खूप छान अशी लेस आलेली आहे. तर हे बघा, अशा प्रकारे काठाला छान अशी लेस आहे. तर ही मी माझ्यासाठी घेतलेली आहे आणि ही बटरफ्लाय दिसत आहे बघा याच्यावरती. तर ही पण थोडीशी लव्हेंडर कलरमध्ये आहे. तर ही पण खूप छान आहे. तर पूजाने ही मला घेतलेली आहे. यातलं ब्लाऊज आहे ना थोडंसं डार्क पर्पल कलरचं आहे आणि त्यावरती पण छान मस्त वर्क आलेली आहे. एकदम अशी पातळ हलकी फुलकी सुलसुलीत साडी आहे ही, पटकन नेसता येईल अशी साडी आहे. तर ही मला पूजाने अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरतात ना म्हणून घेतलेली आहे. तर मला ही घेतली आणि ही अर्चनाताईंना घेतली. सेम पॅटर्न आहे. तर त्यांनी हा थोडासा असा क्रीम कलर दिसतोय आणि त्यावरचं ब्लाऊज असं राणी कलरचं आहे. एकदम छान वाटते ही साडी, पण कॉन्ट्रास्टमध्ये आलेली आहे, पण खूप सुंदर आहे. तर ही घेतली त्यांनी, पूजाने त्यांना घेतली. त्यानंतर ही एक पिवळ्या रंगाची साडी मी माझ्यासाठी घेतलेली आहे, रोज डेली यूजसाठी घेतलेली आहे. एकदम अशी सुळसुळीत आहे, साडीचा पोत पण छान आहे. तर मला हा रंगही आवडला आणि पिवळा कलर माझ्याकडे नव्हता, म्हणून मग म्हटलं चला रेग्युलर वापरण्यासाठी छान आहे. ही साडी आहे ना माझी जी पर्पल रंगाची आहे ना तशी सेम आहे, राणी कलरमध्ये अर्चनाताईंनी घेतलेली आहे ही. तर त्यांना ही खूप आवडली, तर त्यांनी त्यांच्यासाठी हा कलर घेतलेला आहे. सेम साडी आहे, सेम पॅटर्न. आणि ह्या बॉक्समध्ये ना ही साडी ना मी अर्चनाताईंना घेतलेली आहे. तर अधिक मासमध्ये घेतात ना, तर मग मी त्यांना घेतली आणि ही मी अशीच घेतलेली. मला बॉटल ग्रीन रंगामध्ये, दोन्ही पण पॅटर्न एक सारखेच आहे. आणि ब्लाऊज याचं आहे ना वेगळं आहे, थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये आलेलं आहे, कलर वेगळा आहे ब्लाऊजचा. तर मी एक ओपन केली दाखवते. हे बघा, अशा प्रकारचं यामधलं ब्लाऊज आहे. थोडंसं असं पिस्ता कलरमध्ये, पण बाहीला आहे ना छान अशी वर्क आलेली आहे थोडीशी. तर ही पण एक अगदी छान अशी हलकी फुलकी आहे, खूप जड नाही आहे. तर हे बघा, याची बॉर्डर खरंच खूप छान आहे, मला बॉर्डर खूप आवडली. तर मी ही पण अशीच घेतलेली, मला स्वतःलाच घेतली आहे. आणि ही अर्चनाताईंची साडी सेम पॅटर्न आहे.
फक्त यातलं ब्लाऊज पण थोडंसं असं फेंट आकाशी ब्लाऊज आहे बघा. अशा प्रकारचं ब्लाऊज आहे याच्यामध्ये. तर एवढ्या सर्व साड्या आम्ही ना खरेदी केल्या आहेत. माझ्या मोठ्या बहिणीकडेच घेतलेल्या आहे आम्ही साडी आणि खूप छान आहे सर्व साड्या. पैठणी किंवा कांजीवरम यात पण होत्या, पण आम्ही त्या काही घेतल्या नाही. त्या भरपूर झाल्या म्हणून आम्ही हे पॅटर्न घेतलेले. तर यातल्या तुम्हाला कोणत्या साड्या आवडल्या नक्की कमेंट करून सांगा.